आता थेट जाऊयात ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली आणि तिथे मुंडे बोलतायत आहे। बाकी कोणताही समाज आर्थिक मागासलेला असेल, कोणताही समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असेल, त्यात मराठा समाज प्राधान्याने असेल, त्याच्याबद्दलच्या त्यांच्या शैक्षणिक आणि त्यांच्या नोकऱ्यांमधल्या आरक्षणाबद्दल कधीही विरोध आम्ही केलेला नाही। पण नक्कीच सर्टिफिकेट जे आहेत ते सरसकट देण्याबद्दल आमची भूमिका ठाम आहे। असे सरसकट सर्टिफिकेट दिले जाऊ नये। आता GR तर काढलेला आहे, दुसऱ्या उपसमितीने जी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विचार करते त्यांनी हैदराबाद गॅजेट विषयीचा GR काढलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आता हैदराबाद गॅजेटचा विषय आल्यानंतर आता लमानी समाज, बंजारा समाज म्हणतोय की आमच्या पण त्याच्यामध्ये STच्या नोंदी त्याही द्यावा। तर आता त्यालाही समर्थन देणं क्रमप्राप्त आहे, कारण आपण एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय देऊ शकत नाही। त्याच्या संदर्भात आता वरिष्ठ निर्णय घेतील किंवा सामाजिक न्याय विभागाचे जे निर्णय आहे किंवा जे संविधानिक चौकट आहे त्याच्यापासूनच हे सगळे निर्णय घेतले जावे, अशा प्रकारची भूमिका आम्ही सर्व नेत्यांनी त्याच्यामध्ये मांडली। आणि भविष्यात आता हे मीटिंग वेळोवेळी होत राहतील, वेळोवेळी जे जे विषय येत राहतील त्या विषयांवर आम्ही ठाम भूमिका घेऊ। पण मुख्यमंत्री महोदयांशी माझी कालही चर्चा झाली आणि त्यांनी सुद्धा आश्वस्त केलं आहे की ओबीसीच्या कुठल्याही हक्कांवर गदा येणार नाही, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, अशाच भूमिका आम्ही घेत राहू। त्याच्यावर आम्ही नक्कीच विश्वास मी भुजबळ साहेबांचे विषय हा आमच्या लेवलचा विषय नाही। त्यांना जी चर्चा करायची ते वरिष्ठांबरोबर चर्चा करतील, हा नाराजी दूर करण्याच्या मीटिंगचा विषय नाही। आणि ते नाराज आहेत असं मला म्हणता येणार नाही, पण ते स्पष्ट बोलतायत त्यांनी आयुष्यभर त्यांच्या लढ्यासाठी ते समर्पित राहिलेले आहेत ओबीसीच्या चळवळीमध्ये, तर त्यांचे अनुभवाचे बोल आहेत, त्याला नाराजी म्हणता येणार। भुजबळ गॅजेटचे दाखले देऊन सातत्याने मांडतात की यामुळे ओबीसीच्या हक्कांवर गदा येईल, या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? साहजिक आहे, जर अवैध दाखले दिले गेले तर नॅचरली हक्कावर गदा येईल। कोणत्याही जातीच्या बाबतीत असंच होईल ना, कोणत्याही जातीमध्ये जर अवैध दाखले दिले, मग ते SC असो, ST असो, OBC असो, तर त्याच्यामध्ये गदा येईल। त्यामुळे आम्ही हेच सांगितलं या मीटिंगमध्ये की कुठलेही अवैध दाखले देऊ नये। जे पारंपरिक कुणबी नोंद आहे त्याच्यापेक्षा आमचं काही म्हणणंच नाही। मराठा आरक्षणाचा GR आहे त्याच्यावर समन्वयाचा अभाव दिसून येतो का? अजिबात अभाव बोलतात की अनभिज्ञ होतो GR संदर्भात, दुसरीकडे शिंदे बोलतात की त्यांना माहिती दिली होती, म्हणजे महायुतीत कुठेतरी समन्वयाचा अभाव या मला वाटत नाही याच्यामध्ये समन्वयाचा अभाव होत आहे। नॅचरली एवढा मोठा विषय हाताळणं हे कर्तव्य आहे मुख्यमंत्र्यांचं। एक मोठं आंदोलन उभं राहिलं मुंबईसारख्या शहरामध्ये, जी आपली आर्थिक राजधानी आहे, आणि त्याला हाताळण्यासाठी संयमाने आणि दुरोगामी विचार करून निर्णय घेणं हे आवश्यक असतं। अशावेळी त्यांनी ते निर्णय घेतले। भुजबळ साहेब त्यांचं मत ठामपणे मांडतात, ते दोघं त्याच्यात चर्चा करू शकतील, त्याच्यावर ते उत्तर देऊ शकतील। पण मी एवढंच मात्र आता हे एंड करते या माझ्या संभाषणाचा की एकही अवैध सर्टिफिकेट देऊन ओबीसीच्या हक्कावर गदा आणू नये आणि ती आणू दिली जाणार नाही। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आले, तो ओबीसींच्या हक्कावरती कोणतीही गदा येऊ नये अशा स्वरूपाचं विधान केलेलं आहे आणि तेही चुकीच्या पद्धतीनं किंवा अवैध सर्टिफिकेटच्या माध्यमातून अशी गदा ओबीसींच्या हक्कावरती येऊ नये असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि संविधानिक चौकटीमध्ये राहून काम करावं लागेल। मराठा ओबीसींमध्ये समन्वयाचा अभाव नाही, उलट मुख्यमंत्र्यांनी ठामपणे भूमिका घेतलेली आहे, निर्णय घेतलेला आहे असे त्यांनी म्हटलेलं आहे। आणि या संपूर्ण बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं भुजबळ नाराज आहेत का असा प्रश्न विचारला असता, ते नाराज नाहीत, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ते या ओबीसींसाठी लढतायत, झटतायत, अनुभवाचे बोल ते बोलतायत, इतकं मात्र मी म्हणेन असं त्या म्हणाल्या। आणि तुर्तास बुलेटिनमध्ये घेता एक छोटासा ब्रेक, पाहत राहा NDTV मराठी। हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी।